हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू नीट बायोलॉजी. आजच्या डीटीसीच्या व्हिडिओमध्ये मी आजच्या मॉर्निंगमध्ये जो लेक्चरमध्ये टॉपिक घेतला होता की मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट, तर याचा थोडासा समरी टाइप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणता हाऊसहोल्ड प्रोडक्ट आणि त्याला बनवण्यासाठी कोणता मायक्रोब लागतो हे आपण थोडंसं शिकू. बरं, आता तुम्हाला दिसते हेडिंग, टायटल दिसतंय मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट. पहिला प्रोडक्ट आपण शिकतो तो आहे कर्ड, आणि कर्ड मेकिंग मध्ये लागतो लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, ज्याच्यामध्ये लॅक्टोबेसिलाई अँड अदर बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. ओके. सेकंड वन आहे इडली आणि डोसा. सर्वांनी खाल्ला असेल. इडली आणि डोसा बनवण्यासाठी जे बॅक्टेरिया वापरले जातात त्याच्या फर्मेंटेशनसाठी ल्युकोनॉस्टक मेझेंटेरॉइड आणि स्ट्रिप्टोकोकस फिकॅलिस हे बॅक्टेरिया वापरले जातात. विसरू नका, एनसीईआरटी मध्ये हे आपल्या दिलेले नाहीयेत, तर हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. यानंतर नेक्स्ट जो आहे तर तो प्रोडक्ट आहे ब्रेड. सर्वांनी ब्रेड पण खाल्ले असतील. ब्रेड मेकिंग मध्ये ईस्ट वापरली जाते, आणि ईस्ट ही युनिसेल्युलर फंगस असते, आणि ती ईस्ट कोणती आहे तर ती आहे बाळांनो सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी. विसरायचं नाही. ब्रेड बनवायला लागते, बेकरी मधले प्रोडक्ट बनवायला लागते, म्हणून ईस्टला म्हणलेलं आहे बेकर्स ईस्ट असं नाव आहे. सॅकॅरोमायसिस सर्व्हिसीला काय म्हणलं जातं? बेकर्स ईस्ट म्हणलं जातं, लक्षात ठेवा. पुढचा प्रोडक्ट आहे माझ्याकडं टोडी. टोडी काय आहे तर ही एक ट्रॅडिशनल ड्रिंक आहे. सम साऊथर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये ही तयार केली जाते. पाम प्लांटच्या सॅप कलेक्ट करून त्याचं फर्मेंटेशन करून बनवली जाते, आणि टोडी ही ट्रॅडिशनल ड्रिंक बनवायला पण ईस्ट लागते, सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी नावाची. त्यानंतर पुढचा प्रोडक्ट आहे सोयाबीन, फिशेस, बांबू शूट यांचं फर्मेंटेशन केलं जातं, आणि त्यांना फूड म्हणून खाल्लं जातं, वापरलं जातं, लक्षात ठेवायचंय. आणि यांचं फर्मेंटेशन करायला लॅक्टोबेसिलाई नावाचा बॅक्टेरिया लागतो, जो कर्ड मेकिंग मध्ये वापरला होता तोच आहे इथं. यानंतर एक नॅटो नावाचं जपानीज फूड आहे, जे सोयाबीनचं फर्मेंटेशन करून बनवलं जातं, आणि ते बनवण्यासाठी बेसिलस सबस्टिलिस नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो, हे विसरू नका. नेक्स्ट आहे बाळांनो चीज मेकिंग मध्ये वेगवेगळे मायक्रोब वापरले जातात, आणि कोणता मायक्रोब वापरला जातो त्याच्यावर त्याचा फ्लेवर, त्याची टेस्ट आणि त्याचं स्ट्रक्चर डिपेंड असतं, हे पण आम्हाला माहित असलं पाहिजे. दोन एक्झाम्पल आहेत आपल्याकडं. एक आहे स्वीज चीज, आणि स्वीज चीज बनवण्यासाठी जो मायक्रोब वापरला जातो तो आहे प्रोपिओनी बॅक्टेरियम शार्मनी. कोण आहे? प्रोपिओनी बॅक्टेरियम शार्मनी. आणि दुसरा आहे रॉकफोटा चीज, ज्याला आपण ब्ल्यू चीज पण म्हणतो. तो बनवण्यासाठी जो मायक्रोब वापरला जातो ती आहे फंगस. कोणती? पेनिसिलियम रॉकफोर्टी. तर असे प्रोडक्ट आणि त्यांना बनवण्यासाठी लागणारा मायक्रोब हा आपण छोटासा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.